नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी क्लास 10th त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 1.2 आता याच्यामध्ये बघणार आहोत, ह्या सत्रामध्ये बघणार आहोत. आपण याच्या आधी काय काय बघितलं त्याची जर तुम्ही उजळणी केली, त्याचं जर रिकॉल केलं तुम्ही, तर एरियाज ऑफ ट्रायंगल्स, त्यानंतर BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कन्व्हर्स ऑफ BPT आणि 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही एक प्रॉपर्टी बघितली, हे एक ॲप्लिकेशन्स बघितलं आपण. आता आपण हे जे एक्झरसाइज घेणार आहेत 1.2 हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, BPT, कन्व्हर्स सर्व या चारही बघितलेल्या या मुद्द्यांवर हे एक्झरसाइज आहे. जरा लक्ष देऊन बघा, अतिशय सोपं आहे. चला सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये. Given below are some triangles and the length of the line segment, identify in which ray PM is the bisector of angle QPR. की काय दिलेलं आहे बघा, महत्त्वाचं आहे बरं का, हे लक्षात घ्या. इथं आपल्याला काय लिहायचं की आपल्याला रे PM हा चेक करायचा आहे, बायसेक्टर आहे का, बायसेक्टर आहे का हे चेक करायचं आहे. मी काय म्हणतो तेवढं क्लिअर आहे का, की रे PM हा जर बायसेक्टर आहे हे जर चेक करायचं असेल तर कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी होते. लक्षात येतं का? जर तुम्हाला रे चेक करायचं असेल, पहिले जर तुम्हाला दिलेलं आहे की रे PM इज बायसेक्टर, तर तुमचा रेशो इक्वल आहे, मग ती अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी झाली. पण तुम्हाला रे जर चेक करायचा सांगितला तर तुम्हाला मग रेशो इक्वल आहे का नाही ते पहिले पाहावं लागतं. मग जर रेशो जर इक्वल असतील तर रे PM इज बायसेक्टर, म्हणजे ती झाली कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, आता कन्व्हर्स आणि ते समजलं तुम्हाला की कन्व्हर्स हा शब्द कधी वापरायचा बघूया आपण. आता एक एक आकृती बघूया. बघा, पहिली फिगर काढू आपण. पहिली फिगर आहे QPR. ट्रायंगलचे तिन्ही आकृत्यांमध्ये सारखेच नावं दिलेले आहेत. M ही किती दिलेली आहे? 3.5, 1.5, 7 आणि 3. ओके, आता बघा एकदा चेक करून घ्या आपल्या किमती बरोबर आहे का. आता आपण आता सोडवतोय, 3.5 बरोबर आहे का, 1.5 बरोबर आहे का, 7 बरोबर आहे का, 3, हे फार महत्त्वाचं आहे. आपण जे लिहितो नावं ते सगळं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवून लिहायचं. आता आपण चेक करूया आहे काय बायसेक्टर. मग आपण आता पहिले गिवन व्यवस्थित सोडवा. गिवन काय काय दिलेलं आहे मग आपण लिहूया. PQ इज इक्वल टू 7 हे दिलेलं आहे. PR इज इक्वल टू 3 हे पण दिलेलं आहे. QM द गिवन QM इज इक्वल टू 3.5. MR किंवा RM म्हणा किंवा MR म्हणा, तो किती दिलेला आहे? 1.5. हे गिवन आहे, आपल्याला दिलेलं आहे. मग आपण आता एक एक चेक करू, एक रेशो चेक करू आपण. आपण हा चेक करू. आपण इथून जाऊ, PQ अपॉन PR असं आपण घेऊ. PQ अपॉन PR इज इक्वल टू 7/3. 7/3 हा आला तुमचा पहिला रेशो. काय आला? पहिला रेशो आला. ओके, मग आता आपण दुसरं चेक करू. आता इकडून गेलो होतो ना आपण, कसं गेलो होतो आपण बघा, लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे, कळायला पाहिजे. आता इकडून इकडे असं जाणार नाही आपण कसं गेलो बघा, PQ म्हणजे P पासून Q कडे गेलो. मग आता इथून इकडे जायचं. लक्षात घ्या, प्रवास कसा करायचा आपल्याला, असा गेलो ना तर मग असं जायचं. आता इकडे जाणार नाही आपण. तुम्ही जर चूक केली, समजा RM अपॉन M तर दुसरा रेशो घेतला, दॅट इज रॉंग. तुमचं ते चूक उत्तर येणार आहे. म्हणजे आपण PQ कडे गेलो आधी, PQ कडे, मग इथून QM अपॉन MR इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. मग रेशो दोन्ही सारखे आहे का? आपल्याला काहीतरी बदल होतोय बरं का, लक्षात घ्या. मग आपण काय करू, असं एखादा बघेल डायरेक्ट, नाही व हे 7/3 आणि 3.5 आपण 1.5, दिस इज नॉट इक्वल. तर आपल्याला बघू आपण त्याचे दशांश काढून बघू. 3.5 हा दशांश आपण याला 35 करू. हे पॉईंट इकडे सरकला 35 आणि हा पण 1 ने सरकला 15 आलं.
आता 35 आणि 15 कोणत्या पाड्यामध्ये येतात बघू आपण. कोणत्या पाड्यात येतात बघा. 5 त्रिक 15 आणि 5 7 35. 5 त्रिक 15 आणि 5 7 35 म्हणजे 7/3. म्हणजे तुमचं QM अपॉन MR इज इक्वल टू 7/3. दिस इज अ सेकंड. म्हणजे तुमचं काय आलं. दोन्ही रेशो इक्वल आले. दोन्ही रेशिओ इक्वल येणं म्हणजे PM इज द बायसेक्टर. पण काय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी असं तुम्हाला लिहावं लागेल. मग कसं लिहावं लागेल हे. याचं उत्तर कसं लिहावं लागेल बघा. असं लिहावं लागेल PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR फ्रॉम 1 and 2. आणि मग लिहू आपण रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR बाय कन्व्हर्स CONVERSE कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कळलं मग आता हे कसं टाकायचं आपल्याला गणितामध्ये कसं काढायचं. चला ओके. आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघूया. ह्याच्यातलंच अतिशय व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि हीच लगेच जे आपण सांगतोय त्याच पद्धतीने गणिताची प्रॅक्टिस करा. मोर बघा तुम्हाला कुठे गणितं मिळत असतील तर तेही सोडून बघा. आपण सेकंड आकृती घेऊ बघा. बघूया. नावं द्या. राईट द नेम. PQM 6 7 10 8. ओके. आता हे आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि विचारलेलं आहे PM इज बायसेक्टर. आयडेंटिफाय करायचं आहे. PM हा रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR येस ऑर नॉट. आपण हे आता सांगूया. पहिल्या आकृतीसारखं सेम आपण घेऊया. मग लिहा गिवन. सर्व व्यवस्थित लिहा. गिवन काय काय दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे. PQ इज इक्वल टू 10. त्यानंतर PR इज इक्वल टू 7. त्यानंतर QM इज इक्वल टू 8. MR इज इक्वल टू 6. हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपण घेऊया इथून आता PQ पासून घेऊ आपण. PQ आपण PR घ्या. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. PQ अपॉन PR तुम्ही असंही घेतलं चालतं. PR अपॉन PQ असं पण घेतलं चालतं. मग PQ अपॉन PR आपण 10 अपॉन 7. आता याच्यामध्ये काही बदल करता येतो का नाही. संक्षिप्त रूप देता येतं का नाही. 10 आणि 7 एका पाड्यात येतात का. एका टेबलमध्ये येतात का नाही. ठीक आहे. तिथंच ठेवून देऊ आपण. थांबू. नंतर आपण असं गेलो आता PQ. मग आपण आता इकडून जाऊ. QM अपॉन MR इज इक्वल टू 8 अपॉन 6. हे एका टेबलमध्ये येतं. 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8 म्हणजे 4/3. म्हणजे QM अपॉन MR इज इक्वल टू 4/3. दिस इज अ सेकंड. मग आहे का हा रेशिओ 10/7 आणि याचं 4/3 इक्वल आहे का नाही. मग आपण असं लिहू PQ अपॉन PR इज नॉट इक्वल QM अपॉन MR. आता इथं तुम्हाला काही कन्व्हर्स काही लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता रे
PM is not angle bisector of angle QPR. ओके, संपलं तुमचं उत्तर. समजलं? चला आपण तिसरं उदाहरण बघू याच्यातलं लगेच. राईट द थर्ड प्रॉब्लेम. थोडं जास्त कोरडं करावं लागतंय कारण मग त्या ओल्या याच्यावर हा मार्कर पेन चालत नाही. चला बघूया आपण पुढची फिगर. फिगर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्यामुळे गोंधळून जायचं कारण नाही. अजून याच्यापेक्षा वेगळी फिगर त्यांनी काढून दिली तरी काही हरकत नाही. QMRP इथे किती आहे? 9, 3.6, 4 आणि 10. मग आता आपण परत PQ, PR, QM, M आपण याच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. मग गिवन PQ इज इक्वल टू 9, PQ इज इक्वल टू 9, PR इज इक्वल टू 10. फार महत्त्वाचं आहे हे. परीक्षेच्या आपण जसं स्टेप बाय स्टेप लिहितो तसं PQ नंतर PR. मग आपण PQ कडे गेलो मग इथून QM कडे येऊ. QM इज इक्वल टू 3.6 आणि MR इज इक्वल टू 4. मग आपण लिहूया आता रेशिओ लिहू. PQ अपॉन PR इज इक्वल टू 9/10. 9/10. दिस इज द वन इक्वेशन. ओके, इक्वेशन 1. नंतर आपण इकडे गेलो QM अपॉन MR इज इक्वल टू 3.6 अपॉन 4. आता याच्या बदल होतो का तो बघूया आपण. आपण जर पॉईंट काढला 3.6 म्हणजे इथे 36 केले तर इकडे 4चे इथं 0 होतं किंवा मल्टिप्लाय बाय 10 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. याला जर 10 ने गुणलं तर हा दशांश निघून जाणार. याला 10 ने गुणलं तर 10 × 40 येणार. तुम्ही परीक्षेमध्ये असं पण लिहू शकतात 3.6 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 36 अपॉन 40. अशी एक स्टेप वाढू शकते आपली. परंतु असं लिहिलं तर दशांश समजून घेतात ते की मल्टिप्लाय बाय 10 किंवा लिहायचं मल्टिप्लाय बाय 10 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग आता 36 आणि 40 कोणत्या पाड्यात आले बघू शकतो आपण. कोणत्या पाड्यात येतात 36 आणि 40? सांगा पटकन. 9च्या पाड्यात येतात का? 9च्या पाड्यात येतात का 4च्या पाड्यात येतात? बघा 4 9 36 आणि 4 9 40. 9/10 म्हणजे QM अपॉन MR इज इक्वल टू 9/10. दिस इज द इक्वेशन. दिस इज स्टेटमेंट सेकंड. आता तुमचं पहिलं आणि दुसरं बरोबर आलं का बघा. 9/10 म्हणजे याचा अर्थ काय झाला की PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. जर हा रेशिओ जर इक्वल असेल तर तुमचा अँगल बायसेक्टर आहे. फ्रॉम 1 and 2 हे लिहायला विसरू नका आपण. आणि मग लिहू आपण रे PM इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR बाय कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ओके, आलं तुमच्या लक्षात. आता हे तिन्ही गणित परीक्षेला 2 मार्कासाठी येऊ शकतं. तरी पण लक्षात घ्या की आपण हे कसं कसं करतोय. चला ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2.
क्वेश्चन नंबर 2. वाटतंय ना विद्यार्थी मित्रांनो, वर्गात आपण शिकत आहोत असं वाटतंय ना, की सर आपल्याला वर्गातच शिकवत आहेत असं फिलिंग होतंय ना. फळा आहे, खडू आहे, पुस्तक आहे, समजून सांगणं आहे, आकृती पुसणं आहे, काढणं आहे, सर्व जसंच्या तसं आहे. प्लीज बोर होऊ नका. व्यवस्थित 1 बाय 1 करा, छान करा, घाबरू नका. बोर झालं बंद करून ठेवा. पुन्हा तुमचा मूड लागला पुन्हा ओपन करा, पुन्हा पुढची गणितं करा, चालेल ना. परंतु टेन्शन नाही घ्यायचं, अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, पालकांना सुद्धा टेन्शन द्यायचं नाही. माझा अभ्यास झाला, आनंदी राहायचं, व्यायाम करायचा, छान व्यवस्थित वेळेवर जेवायचं, वेळेवर व्यायाम करायचा आणि वेळेवर अभ्यास करायचा. नियोजनबद्ध कार्यक्रम ठेवा. हे संकट आपलं कोरोनाचं निघून जाईल. आपण पहिल्या परत रुटीन लाईफला तयार राहू बिलकुल, आणि ते लाईफ आपलं सगळ्यात चांगलं राहील. चला सेकंड बघूया. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. एक लाईन दिलेली इथं, एन एम, दिस इज द पी, त्यानंतर आर क्यू, पी आर क्यू आणि एक एन एम दिलेली आहे. आणि काय विचारलेलं आहे बघा, पुस्तक तुमच्या जवळ ठेवा बरं का. इन ट्रायंगल पी क्यू आर. उत्तराला सुरुवात करतोय मी. गिवन इन ट्रायंगल पी क्यू आर, पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, त्यानंतर पी आर इज इक्वल टू 20 आणि एन आर इज इक्वल टू 8. प्रश्न काय बघा, स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू, गिव रिझन, असा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे की एन एम ही लाईन आर क्यूला पॅरलल आहे का. लक्षात घ्या, आता इथं आलं आपलं कन्व्हर्स ऑफ बीपीटी. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो. जर रेषा जर समांतर दिली तर रेशिओ इक्वल आहे. मी काय वाक्य वाचतो तेवढं बाजूला लिहून घ्यायचं, मराठीत कळत नाही. की रेषा जर समांतर दिली, एन एम इज पॅरलल टू आर क्यू, देन धिस रेशिओ आर इक्वल, दॅट इज द बीपीटी. बट फर्स्ट रेशिओ आर इक्वल, आफ्टर दॅट लाईन इज पॅरलल, देन कन्व्हर्स ऑफ बीपीटी. कळतंय की बीपीटी कधी वापरायचं आणि कन्व्हर्स ऑफ बीपीटी कधी वापरायचं. या ठिकाणी तुम्हाला विचारलं एन एम पॅरलल आहे का, हा प्रश्न विचारला. मग एन एम जर पॅरलल आहे का, तर तुम्हाला ही बाजू भागिले ही बाजू बरोबर ही बाजू भागिले ही बाजू, हा रेशिओ इक्वल आहे काय पहिले चेक करावं लागेल. आणि जर रेशिओ इक्वल आहे चेक करून मग जर सांगायचं असेल तर कन्व्हर्स ऑफ बीपीटी. आलं की नाही कन्व्हर्स ऑफ बीपीटीचं इथं. चला बघूया आपण, आता बघूया आपण, चेक करू. पी एन अपॉन एन आर, पी एन अपॉन एन आर, बरोबर आहे का. पी एन अपॉन एन आर, पी एन अपॉन एन आर घेतोय आपण. मग आता इथं पी एन दिलेली आहे का, पी एन दिलेली आहे का, सॉरी पी एम अपॉन पी आर, पी एम अपॉन सॉरी पी एम इज इक्वल टू 15, ही 15 दिलेली आहे. पी क्यू इज इक्वल टू 25, ही 25 दिलेली आहे. एक मिनिट बघा, ही 25 दिलेली आहे. त्यानंतर पी आर 20 दिलेली आहे, ही पी आर तुम्हाला 20 दिलेली आहे. आणि पी आर 20 आणि एन आर किती दिलेली आहे, एन आर तुम्हाला 8 दिलेली आहे. म्हणजे आपल्याला याच्या आधी काय करावं लागणार आहे, आपल्याला ह्या बाजू काढावं लागणार आहेत. ओके, ह्या बाजू आपल्याला आधी काढावं लागणार आहेत. आपण बघा, मग आपण आता ही बाजू जर आपल्याला काढायची असेल, ही टोटल लेंथ माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ पी क्यू, 25, आणि त्याच्यातली पी एम किती आहे 15. मग आपण 25 मायनस 15 केली तर आपल्याला एम क्यू मिळेल. पण हे आपल्याला डायरेक्ट नाही लिहिता येणार. मग आपण हे असं लिहूया. पहिले असं लिहू, पी क्यू इज इक्वल टू, पण असंही लिहिलं आधी लिहू, पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू. असं जर लिहिलं तर व्यवस्थित होईल. म्हणजे पी एम आणि एम क्यू या दोघांची बेरीज पी क्यू आहे. मग पी एम किती दिलेली आहे 15 प्लस एम क्यू किती दिलेली आहे, काढायची आपल्याला, फाइंड आउट करायची आहे. पी क्यू दिलेली आहे 25, म्हणजेच एम क्यू इज इक्वल टू 25. हे 15 इक्वलच्या तिकडे गेले, मायनस झाले. एम क्यू
इज इक्वल टू 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. MQ किती आली तुमची? ही आली 10. ओके. आता बघा आपण MQ 10 काढली. हे पक्षांतर म्हणतात त्याला. इकडून एखादी किंमत तिकडे जाणे हे पक्षांतर आहे. 5वी 6वी 7वीला आपलं झालेलं आहे. आता आपल्याला परत PR दिलेली आहे. मग आपण परत लिहू PN प्लस हे PN प्लस NR इज इक्वल टू PR इज इक्वल टू PR. PN किती दिलेली आहे? काढायची आहे. PN दिलेली नाही आहे. मग PN तसंच ठेवू ॲज इट इज. PN प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ NR? 8 इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PR? 20. बरोबर आहे का बघा? 20. पुन्हा इथं PN इज इक्वल टू 20 मायनस 8. PN इज इक्वल टू 20 मधून 8 गेले 12. 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. आता आपल्याला किमती मिळाल्या. PN इज इक्वल टू 12 मिळाली. समजलं इथपर्यंत? हे क्लिअर केलं तुम्ही कसं काढले आपण किमती? चला आपण आता याला मिटवूया आणि आपण आता चेक करूया रेशिओ. चालेल. ओके. आता बघा याच्यामध्ये आता आपण किमती लिहिल्या. किमती लिहून घेतल्या आपण. आता चेक करू रेशिओ. PN अपॉन NR इज इक्वल टू 12 अपॉन 8 इज इक्वल टू झालं 1. ओके. 4 4चा पाडा 4 2 8 4 3 12. त्यानंतर हा बघू PM अपॉन MQ इज इक्वल टू 15/10. 15/10. मग आता कोणत्या पाड्यात येते? 5 त्रिक 15. ओके. 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. दिस इज द सेकंड इक्वेशन. आला काय तर रेशिओ इक्वल आला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. ओके. मग हे आता सिद्ध झालं की हा रेशिओ इक्वल आहे. म्हणजे धिस लाईन इज पॅरलल टू धिस लाईन. पण विच स्टेटमेंट? कन्व्हर्स ऑफ BPT. म्हणजे याचा अर्थ आपण असा लिहू शकतो. इन ट्रायंगल PRQ कॉमा NM पॅरलल RQ बाय converse of basic proportionality theorem. बरोबर आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. किंवा एखाद्याने जर नाही लिहिलं तुम्ही तर BPT पण लिहू शकतात. कन्व्हर्स ऑफ BPT असं पण तुम्ही त्याला लिहू शकतात. ओके. चला आता आपण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण एक तिसरं एक्झाम्पल घेऊया आणि व्हिडिओला थांबूया. बरं. ओके. आता बघा तिसरं उदाहरण बघा. थोडंसं पटापट घ्या. वेळ तर खूप लागणार आहे कारण आता प्रत्येक गणित समजून सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. पण आपल्याला लागू द्या. कितीही वेळ लागला तरी चालेल पण बेसिक तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजे. आता एक्झाम्पल 3 काय बघा. एक्झाम्पल 3 एक फिगर दिलेली आहे. ओके. बघूया आपण. याचा अँगल बायसेक्टर ऑलरेडी दिलेला आहे. मार्किंग केलेली इथे म्हणजे अँगल बायसेक्टर आहे. दिलेलं आहे का बघा. MQ इज बायसेक्टर. NQ इज अ बायसेक्टर ऑफ यस आहे. हा NQ बायसेक्टर आहे. MP इथे दिलेलं आहे 7. इथे दिलेलं आहे 5. Q इथे दिलेलं आहे 2.5 आणि तुम्हाला फाइंड आउट करायची आहे QP. आता हे अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. इन ट्रायंगल NMP किंवा NPM म्हणा की हा NQ इज द बायसेक्टर. मग पहिले लिहून घेऊ. इन ट्रायंगल सोल्युशन
काय दिलेलं आहे सोल्युशनमध्ये? इन ट्रायंगल NMP रे किंवा असं लिहा NQ इज angle bisector of angle MNP दिलेलं आहे. आपण हे लिहिणार आहे, हे रिझन आपण लिहावं लागणार आहे आपल्याला. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, यूज अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी असं लिहायचं. यूज अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता काय होईल अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीने? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर इथून ह्या बाजूला गेले की तुम्ही NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. व्हॉट इज NM? 5 अपॉन 7 इज इक्वल टू 2.5 अपॉन QP. फाइंड आउट करायची आपल्याला. QP फाइंड आउट करायची, ते दिलेले नाही. QP आपण नाव लिहू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, QP मल्टिप्लाय बाय 5 इंटू QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. ओके. आता हे तिकडे डिवाइड जातील. QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. आता बघा याने भाग जातो, 5 5 25, 5 0.5 म्हणजे 0.5 इंटू 7. QP इज इक्वल टू 0. म्हणजे काय होतं? 7 5 35 म्हणजे 3.5. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? QP इज इक्वल टू 3.5. हे आपण फाइंड आउट केलं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोप्या पद्धतीने आपण 3 गणितं घेतले. याच्या लगे पुढचं आपण पुढचे 3 गणितं घेऊ. आपण सर्व गणितं सोडून घेणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम सेटमधले सुद्धा एकूण एक गणित आपण घेणार आहोत. ओके.